मच टू अजिंक्य वन मोर टाइम कि आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर किया है और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में. एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर टीम, द एंटायर क्रू, ईच एंड एवरी एक्टर, मतलब जो वंडरफुल काम किया है फिल्म में. मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना. एंड really just God bless everyone. Thank you so much. Yeah, thank you so much. थोड़ा सा आप सबको सामने आना because I wanted the pronunciation to be correct. वो हमने मतलब शुरू से भी बोला. Actually जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्य ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो, मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है, कि you know it should not be very like okay इसको तो 1 साल लगेगा टाइप. सो काफ़ी अच्छा था ना अजिंक्य. हाँ, सो उसके बाद भी प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए, मेरी आवाज़ होना चाहिए. तो हमारा वो वीडियोस भी है, सो मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज़ है. मैं वो जो बोल रही हूँ ये कि इम्पॉसिबल पॉसिबल होऊ शकतं. वाव. ॲक्च्युली टीजरमध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेन्स है, बहुत परफेक्ट सेंटेन्स है. एंड शी डिड दॅट की आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो आय थिंक इट सूट्स यू. इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, पण आता आम्हाला देखील 2 वाक्य मराठीत ऐकायची आहेत. एक्चुअली हाँ, मतलब आई हैव रिहर्स मतलब कुछ लाइन्स, पता नहीं मतलब ऐसी, मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रही हूँ अभी, मतलब बट मुझे ये तो बोलना था कि देखो ब्लैकआउट हो रहा अभी. अरे यार कोई नहीं, डायरेक्टर है आपके साथ खड़े. 1 सेकेंड ना, 1 सेकेंड 1 मिनट आप रिहर्स कर लो 1 सेकेंड के लिए. ये कर लो, मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूँ कि अजिंक्य सर, तुम्हाला एलीचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे, सो कसं हे कास्टिंग झालं? ॲक्च्युली एक मिस पिंटो म्हणून कॅरेक्टर एली करते, तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे. शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती, म्हणजे ती कोणालाच आवडत नाही. आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल. तर असं कोण असेल, तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला. मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केलं. पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म, और कसं म्हणजे सुरुवात केली? हां, एक 1-2 मंथ्स गेले, त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झाला आणि एली एक 10-15 दिवसात बोलली की मी ही फिल्म करते. क्या बात है. आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलंच आपलं वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं गेलं किंवा जड गेलं? सगळ्याच कलाकारांनी ॲक्च्युली खूप सपोर्ट केला, म्हणजे श्रीकांत दादा असतील, मीरा असेल, वनिता असेल, आनंदा, सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल, म्हणजे अगदी त्यांचेही काही करेक्शन असतील, असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच 31 जानेवारीला. नक्कीच. आणि ही जी काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात? यांना सांभाळायला लागलं? नाही, यांनी खूप त्रास दिला सेटवर. ॲक्च्युली ते भूमिकेत होते, म्हणजे भूमिकेत होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा, याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश विंतळे. तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चरमध्ये बोलतात. तर याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का, त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला. वेल मला वाट एली मैं टाइम ले रही हूँ. आप अगर रेडी हो तो बता देना.
ओके, जज मत करो। हाँ, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। सो हाँ, ये कहना था कि माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येते आहे. येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. प्लीज. 31 जानेवारी. खूप छान, खूप छान. म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रोनाउन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल. आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झाला आहे हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑपसाठी थोडे म्हणजे आमचे कधी क्लॅश नाही झाले किंवा काहीच गोष्टी झाल्या नाहीत. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. पण मंगला थिएटरच्या बाहेर आम्ही जेव्हा एक सिनेमा बघून दोघं बसलो होतो तेव्हा आम्ही ठरवलं होतं की एक पिक्चर बनवायचा आहे आणि तो रिलीज करायचा होता. आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, बस एवढंच मिळवलं, बाकी काहीच नव्हतं. आणि त्याला तो शब्द होता अजिंक्यला माझा की चित्रपट रिलीज होईपर्यंत मी तुझ्यासोबत असेल. या सगळ्यांच्या साथीने मी त्याच्यासोबत आहे. बस एवढं. मी करेक्ट प्रश्न विचारलाय. म्हणजे त्यांचं ट्युनिंग हे त्या मंगला थिएटरच्या बाहेर तुम्ही एकमेकांना जो शब्द दिला तेव्हापासून ते आजपर्यंतच आहे आणि आशा करते हे ट्युनिंग असंच राहू देत. अजून सिनेमे घेऊन या, आम्हाला अजून सिनेमे पाहायला आवडतील. आणि EP या सिनेमाचे सचिन पाटील सर, तुम्ही त्रास दिलात की सिनेमातील इतरांनी त्रास दिला ते सांगा आम्हाला. त्रास कुणाला दिला नाही. खूप चांगली टीम मिळाली मला, काम करायला अनुभव चांगला मिळाला आणि चांगला सिनेमा झाला. फक्त बघा, आता टीजर बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. नक्कीच. मला वाटतं की खरंच ह्या सगळ्यांनी ज्या गोष्टी इथे अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर डेफिनेटली या सिनेमातून खूप छान गोड असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेम तर आहेच आणि ते या सगळ्यांमध्ये देखील पाहायला मिळते. ते असंच राहू देत. खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. मी सगळ्यांना स्थानापन्न म्हणायची विनंती. 1998 म्हणजे त्या काळातलीच ऐकायला मिळतील. म्हणजे तसंच काही आहे की काही वेगळं देखील असणार आहे. थोडं जे असतो का आपलं 90चा काळामध्ये थोडा रेट्रो काळ आहे आणि जे आता आपण ऐकतो साजनची गाणी आहेत सगळी त्या काळातली जी गाणी आहेत त्याचा साऊंड आजचा कंटेम्पररी साऊंड सोबत कसा मेल करायचा तो आम्ही प्रयत्न केला आहे. आणि त्या लिरिक्स फार सुंदर आहेत. आपलं आर्य आंबेकर, ऋषिकेश रानडे, अवधूत गुप्ते सगळ्या गायकांनी त्यांचं योगदान खूप मोठं दिलं आहे. तर नक्कीच तो फील आणण्याचा प्रयत्न. विजयजी, आपल्यासाठी पूर्ण या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील आपण केलं, त्यामुळे हा एक टास्क होता का की 1998 उभं करायचं आहे? कारण खूप मोठी बाजू असते BGM म्हणजे. डेफिनेटली होतं माझ्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच रोमॅन्टिक फिल्म करतो. तर बाकी वेगवेगळ्या विषयाच्या फिल्म केल्या. अजिंक्यनं बॅकग्राऊंडसाठी मला विचारलं आणि बॅकग्राऊंड करताना एक मेलडीचा आम्ही कंटिन्युअस वापर केला आणि त्या बॅकग्राऊंडची एक थीम होती. त्याच्यावर तो म्हटलं याच्यावर एक गाणं होईल या थीमवर, तर आपण ते करू शकतो का? तर एक गाणं पण मी केलं आहे. बाकी रोहितची गाणी आहेत सगळी. गाणं गायलं पद्मनाभ गायकवाडने आणि लिहिलं आहे, सुंदर लिहिलं आहे वैभव देशमुखने. तर असं एक कलरफुल आणि एवढी कलरफुल फिल्म आहे आणि त्याला ते बॅकग्राऊंड स्कोअर आणि त्याचा ते एक व्हिज्युअल ट्रीट मिळेल लोकांना ही फिल्म बघताना. क्या बात आहे. रोहित सर, तुम्ही आत्ता म्हणालात की अशी एक 1998ची फिल्म आली आणि मग आपण पण तोच काळ जगलेलो आहोत असं एक वाटतं. तर या सिनेमातील गाणी तयार करताना, कंपोज करताना काही तुमच्या आठवणी जाग्या झाल्या का? नक्कीच. कारण की आपण काय असतं की आता ज्या वयात आपण एक 12वीला असतो किंवा 90sमध्ये असतो तर आपण ज्या पद्धतीने एखाद्या पहिलं जे प्रेम असतं, आकर्षण असतं, तर आपल्याला फक्त बोलणं, त्याच्या ट्युशनच्या खाली थांबणं ते नक्कीच अनुभव असतात. पण मला काय संधी की आपलं संगीत करता येतं, तो अनुभव आपण म्युझिकली एक्सप्रेस करू शकतो आणि तो साधण्याचा प्रयत्न केला. नक्कीच खूप आठवणी जाग्या झाल्या असं म्हणूयात. मग रोहित सरांनी जी गाणी कंपोज केलेली आहेत ती बहुतेक डेडिकेट करूयात. आपण ट्युशन खाली थांबलेलो होतो तेव्हासाठी. सो नक्कीच तुमच्या भावना पोहोचतीलच ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्या आणि आमच्यापर्यंतही. वेल, यासोबतच आता त्यांनी उल्लेख केला ते म्हणजे या सिनेमाचे लेखक नितीन सुपेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 100% या सिनेमाचं लेखन करताना मला असं फार वाटतं या सिनेमाशी जोडले गेलेलं प्रत्येक जण काही ना काही गोष्टी आठवतोय किंवा
कोणाला ना कोणाला तरी काही ना काही डेडिकेट यातून करावंसं त्यांना वाटत असेलच. नितीन सर, खूप खूप शुभेच्छा. आज तो दिवस येऊन ठेपलाय ज्या दिवशी आपल्या सिनेमाचं टीजर लॉन्च होणार आहे. सो काय फिलिंग आहे? फारच छान. वाटलं नव्हतं. एका पेजवरती एक कथा लिहिली होती, एक अनुभव आठवत होता शाळेत जगलेला, आणि त्याच्यावरती ती कथा सुरू झाली होती. पण ती कथा मला तोकडी वाटत होती बाकीच्या पात्रांमुळं. मला असं वाटत होतं की मी त्या एजमधल्या एका एराला घेऊन जर मी जातोय तर त्याच एरामध्ये अजून पण काही एजचे लोक होते की जे ते जगत होते. म्हणजे ते मुख्य पात्र त्याच्यावर टायटल रोल आहे ते वडिलांचं त्या भावाचं. म्हणजे प्रत्येक एजमधलं प्रेम कसं होतं त्या काळामध्ये, आणि ते प्रेम कसं पुढे सरकत गेलं आणि त्यातून काय घटना घडू शकतात, काय मजा आणू शकतो. आता एका एज पुरतं मर्यादित राहायचंच होतं आम्हाला. ते 50च्या एजपासून किंवा 85च्या एजपासून ते खाली 10-12 वर्षाच्या मुलापर्यंत सर्वांचंच प्रेम ते कलर्स कसे असू शकतात, कशा अपेक्षा असतात, त्यातनं काय काय घडू शकतं, काय गमती होऊ शकतात. त्यामुळे हलकी फुलकी एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी बरोबर त्याचे काही आम्ही अर्थ काढत गेले त्यातनं. सो असा तो प्रवास होता जनरली. मजा आली फार लिहिताना. असं काही झालं की दिग्दर्शकाने, मला वाटलं दिग्दर्शकाने तुम्ही बसून ज्या वेळेला की अरे आता हा सीन असा नको, हे असं हवंय, असा काही गोष्टी घडल्या पूर्ण सिनेमा? तसा एकदम चुजी मुलगा आहे आणि प्रथम दिग्दर्शन असल्यामुळे त्याला अपेक्षा फार मोठं, म्हणजे काही इमॅजिनेशन पण असतात कधी कधी. त्या शूटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे की नाही बरोबर आहे तर नंतरचा पार्ट होता. पण तुझी जगायचा प्रयत्न करत होता ते फार ऑनेस्टी होतं. म्हणजे तो प्रिसाईज होता की म्हणजे असं करूयात सर आपण. तर मग आम्ही काही पात्र उडवून टाकली त्यातली, काही जागा कमी केल्या आम्ही त्यातल्या, आणि जेवढं मोजकं पाहिजे होतं ते मोजकं ठेवत गेलो आम्ही. आणि गमतीशीर म्हणजे त्याचे जे पात्र त्यांनी सिलेक्ट केले, जे कलाकार त्यांनी आणले त्या पिक्चरमध्ये बोलून, म्हणजे माझे सगळेच त्यातले आवडते कलाकार आहेत. म्हणजे त्यांनी याच्यात काम केलेले. आणि त्या पद्धतीने संगीत डिझाईन झाले या पिक्चरसाठीचं. संगीत पण अप्रतिम डिझाईन झालेलं आहे. बीजीएम पण आत्ता जस्ट मी ऐकून आलो. आणि याचं पूर्ण सिनेमाचं विजयबरोबर मी काम करतो. ते रोहित खूप जुना मित्र आहे. सगळी मित्रांची फिल्म आहे असं मला माझ्यासुद्धा वाटतं. माझी म्हणजे DOP असू द्या, एडिटर्स असू द्या, सगळे मित्रांची फिल्म आहे. आणि सगळ्यांनी आपला 100% आपल्या सिनेमामध्ये दिलेलं आहे. मला वाटतं खूप दिवसानंतर मला एक असा व्हिज्युअल ट्रीट म्हणतो ना ज्याला आपण, एक कलरफुल सिनेमा. जितकं पोस्टर आहे तितकंच सिनेमा तुम्हाला कलरफुल दिसेल एकदम. कुठंच त्यांनी कंजूसपणा केलेला नाही. प्रोड्युसर थँक्स, तुम्हाला सगळ्यांचे आभार आम्ही मानतो की इतका सुंदर सिनेमा बनवायला तुम्ही पैसा लावला, पेशन्स लावले, आणि फार कमाल सिनेमा प्रेक्षकांसाठी तयार झालेला आहे. त्यामुळे व्हिज्युअल ट्रीट तर 100% आहे, म्युझिक ट्रीट 100% आहे. बाकी माझी कथा आणि संवाद किती मजा आणते ते बघूयात. म्हणजे प्रेक्षक सांगतील ते मला तसं वाटते. पण या सर्वांचंच काम इतकं अप्रतिम झालंय. आता व्हिज्युअल्स बघायला मिळतीलच ना मला वाटतं. थोड्याच वेळात आपल्याला झलक पाहायला मिळणार आहे. पण लेखक म्हणून ज्या वेळेला तुम्ही पेपरवर काही ना काही लिहित होता त्यावेळेला जुन्या काही स्लॅम बुक उघडून बघावं लागल्या का? माझाच अनुभव आहे. अनुभव काय उघडायचं म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाशी कनेक्ट होणारा हा विषय आहेच. आणि मला वाटतं सिनेमातील प्रत्येक जणच रिलेट करत असेल या गोष्टीशी. 100%. मी शाळेत जे अनुभवलं ते त्यातलं 90% आणलेलं आहे याच्यामध्ये. कलाकार अशी आहेत, सिनेमा कसा असं विचार करा. 100% कलाकारांना आता कळलं असणार आहे की आम्ही जे जगलोय पडद्यावर ते कुणाचं आहे आणि काय काय आम्हाला करायला मिळालंय. खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासोबतच या सिनेमाला बरेच जण जेव्हा बांधले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने सिनेमा तयार होतो. तर आणखी सिनेमातील काही खास घटक आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करणार आहे. या सिनेमाचे DOP ते म्हणजेच योगेश कोळी. बघाचपासून आपण सगळे बोलतोय सिनेमा अतिशय छान दिसणार आहे, खूप चांगली व्हिज्युअल ट्रीट आहे. सो त्यामागचं श्रेय आपल्याला ज्यांना द्यायचंय ते म्हणजे या सिनेमाचे DOP योगेश कोळी. थँक्यू. सर खूप खूप शुभेच्छा. फायनली प्रमोशनचा टप्पा सुरू झालेला आहे. 31 तारखेला आपली फिल्म रिलीज होतीये. सगळ्यांनीच एव्हाना खूप कौतुक केले की आम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहे. सो तुमच्यासाठी ती सगळी ट्रीट किंवा ती सगळी गोष्ट जमवून आणताना काय एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागले की नाही आपल्याला हे असेच कलर्स हवेत, हे सगळे सीन असेच बांधायचे? खरं ह्याच्यामागे जास्त कष्ट आहे ते अजिंक्यचं. कारण का ऑलमोस्ट 2 वर्ष गेली ह्या फिल्ममध्ये. ऑलमोस्ट 2 वर्ष ह्या फिल्ममध्ये गेली. त्याच्यामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला, मध्ये परत 3-4 महिने फिल्म थांबली. आणि जे 2 वर्षानंतर जे फिल्म घडलेले आहे ते खरंच अगदी उत्तम आहे. मला पहिल्यांदा टेन्शन असं होतं की बाबा अजिंक्य पहिल्यांदा फिल्म करतो
आणि म्हणजे की ह्या ॲक्टरना तो कन्वे करू शकेल का किंवा मला कन्वे करू शकेल का. खरं सांगायचं तर ह्यामध्ये ॲक्टर पण आणि बाकी टीम पण एवढी चांगली होती की बाबा फिल्म जमून गेली आणि अगदी सहजपणे जमून गेली. पण तुम्हाला स्वतःला शूट करताना इतर गोष्टी जसं की हे असं नकोय, हे असं हवंय, ह्या काही डिमांड्स होत्या का? किंवा अजिंक्य सर यांनीच तुम्हाला काय सांगितलं की नाही हे आपल्याला असंच घडवून आणायचंय? कारण एरा कम्प्लिटली वेगळा तुम्ही दाखवणार आहात, आत्ताचं नाहीये हे सगळं. उलट अजिंक्यनं मला एक लुक सांगितलं होतं की बाबा आपण 2090 to 2000 ह्या दरम्यानची आपण फिल्म करतोय. तर त्यानं माझ्यापेक्षा जास्त आमचे आर्ट डिरेक्टर जे आहेत योगेश इंगळे त्यांच्याकडनं जास्त काम करून घेतलं. आणि मला वाटते की म्हणजे आर्ट डिरेक्टर किंवा डिरेक्टर म्हणून त्यांनी 90% काम केलेलं आणि फक्त 10% मला जेवढं मिळालं ना ते जास्त व्हिज्युअली अपिलिंग त्याच्यामुळे झालेलं आहे. क्या बात आहे. सो आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आलेले आहेत योगेश, अजून कुठला तरी सेट डिझाईन करत असतील आय थिंक. ही खरं तर हीच मोठी अडचणीची बाजू असते ज्या वेळेला तुम्हाला माहीत असतं की तुमच्या टीममधील सगळेजण 100% देतात, त्यामुळे आपलं काम 10%च आहे. 10% हे म्हणणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. सो खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर या सिनेमातील सगळ्यात महत्त्वाचा घटक ते म्हणजे सिनेमाचे एडिटर नितेश राठोड यांना मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे खूप गोष्टी उडवत असतात ही लोक आणि पुन्हा नव्याने पण शूट कराव्या लागतात. सो नितेश राठोड, काय गोष्टी उडवल्या आणि काय नवीन शूट करायला लावल्या आपण हे आम्हाला ऐकायचंय. खूप काही आम्ही खूप उडवलंय. अजिंक्य त्याची पहिली फिल्म होती. जेव्हा मी फर्स्ट टाइम स्टार्ट केलं तर मला वाटलं आता पहिली फिल्म आहे तर सो असेल, डिरेक्टरला जास्त काही माहिती नसेल, पण तो इतका प्रिसाईज आहे आणि इतका मेटिक्युलसली सगळ्या गोष्टी डिझाईन करतो आणि तो ठाम असतो की मला हे असं आणि असंच हवंय. बऱ्याच ठिकाणी आमचं असं झालं की मला ह्याच्यात मजा येत नाहीये, आपलं काहीतरी चुकतंय यामध्ये. तेव्हा अजिंक्यने पण काय केलंय की मला हे आवडत नाहीये, आपण हे उडवूयात, आपण शूट करूयात, परत थोडा ब्रेक घेऊयात, थोडंसं अजून लिखाण करूयात आणि परत शूट करूयात. आम्ही असं भरपूर केलं आणि फिल्म त्यामुळे इतकी सुपर्ब झाली आता की आता ती फिल्म नाही कोणी अजून ब्रेक नाही करू शकत. क्या बात है. म्हणजे ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे की दिग्दर्शकाने स्वतः म्हणणं की नाही ठीक आहे हे नको आणि हे परत नव्याने शूट करूया, कारण बऱ्याचदा दिग्दर्शक आपल्याच कंटेंटच्या खूप प्रेमात असतात. पण तुमचं जर समन्वय साधला गेलाय तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला डेफिनेटली एक छान फिल्म पाहायला मिळेल. यासोबतच मी इथे इन्व्हाइट करणार आहे या सिनेमाचे आणखी एक महत्वाचे घटक ते म्हणजे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सचिन दुबाळे पाटील यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्यासोबतच या सिनेमाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर मनीष शिंदे. ते सांगतायत पलीकडून येताना मी बोलणार नाही, मला काही विचारू नको. आता आठवत नाहीये ऍक्च्युली, कारण बराच वेळ गेलाय. पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल, सगळ्यांचीच खूप मेहनत आहे, पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दादामुळे. सो थँक्यू योगेश. कोळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो खूप छान वाटतंय, थँक्यू. मीरा, तू खूप छान दिसतेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिलंय, टीझरमध्ये देखील पाहिलंय. सो माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून? सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही रोमॅन्स, लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहेत. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करतीये आणि अजून किती चिडवणार आहेत. ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू
काम करण्याची संधी दिली आहेस. कारण आत्ता मी काही चित्रपट करते, वेबसिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होतं याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे. खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच चित्रपटगृहात जाऊन. आनंदा कारेकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात. म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात. ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात. म्हणजे शरीरयष्टी त्यांची पिळदार असते. अशी मी एक भूमिका त्याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत. तुम्ही टीजर पाहिलेलाच आहात. त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शरीरयष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीजर बघितल्यानंतर कळेलच. बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे. आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे. 31 जानेवारीला रिलीज होते. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा. तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपल्या यंग जनरेशनला आपल्याला 10-10, 15-15 वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं ही मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पिळदार पीटीचे शिक्षक आहात आपण. तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमामार्फत, या गाण्यातून, या टीझरमधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं हे जरा अवघडच होतं, पण नाचणं नाही, प्रेमात काही करावं लागतं. तर ते त्यातलं जी प्रेमाची गोष्ट आहे ही सगळी इलू ही, आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताचं जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस काय ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. पण त्याच्या थोडंसं मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथे बसलेल्यांपैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाचंच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी. तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल का नाही माहित नाही. मला आता आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता. माहिती नसतं की आपल्याला पुढे यांच्याबरोबर काम करायला मिळेल की नाही, किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं. पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्यने. आणि अजिंक्यचा जो पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले आहेत की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणतो. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या नॅरेशन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय, कुठला काय दाखवायचं आहे, आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत. ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला आता याच्यावरच मी वेडा झालो की अरे मी एवढा भारी दिसतोय असं म्हणून, किंवा मी असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं, म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं नव्हतं. कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे, आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं. पण मीरासारखी सहकलाकार, वीणासारखी सहकलाकार असलं की ते वीणाच्या तालावर नाचले आणि मीराने तालावर नाचवले. तर असे सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा म्हणजे एकट्याचं हे नाही आहे, हे समूह कलाकृती आहे. जो तो आपलं आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतं त्यावेळेसच चित्रपट हिट होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलो इलो नावाचा चित्रपट 31 जानेवारीला म्हणजे
2025 मधला हिट चित्रपट असेल. त्यामुळे नक्की नक्कीच बघा. 1998 ची ही फिल्म पण 2025 मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल. आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी एक गोड असा चेहरा, ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय एली अब्राम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे. कारण मला माहिती आहे इतक्या वेळापासून त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आपण वाट पाहत